हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी अलका स्वागत करते तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आलेलो आहोत मोहटा देवीला. हे मंदिर आहे, मोठं मंदिर आहे मोहटा देवीचं. इथे प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा जेव्हा गावाला येऊ तेव्हा तेव्हा ह्या मंदिराच्या दर्शनाशिवाय आम्ही जातच नाहीत. खूप छान मंदिर आहे, तुम्हाला बघायला भेटेलच. आता आतमध्ये आम्ही दाखवतो. आतमध्ये व्हिडिओ काढू देते ना. गर्दी नाही आहे का जास्त? गर्दी नाही, आपलं एकदम मस्त दर्शन. आता काय आहे, गर्दीचा विषय संपला. आमच्या याच्यापेक्षा विचित्र आहे. खूप मोठं मंदिर आहे हे. बांधकाम म्हणजे अजून सुरूच आहे. 4-5 वर्षापासून बांधकाम चालू आहे ना रे. 4-5 वर्षापासून बांधकाम झालं. आता पूर्ण बांधकाम आता काही राहिलं नाही. हा माझा भाऊ, मावस भाऊ माझा. हे बघा मंदिर किती मोठं आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. हे बघा एवढी मोठी लाईन आहे. तिथे देवीच्या समोर आम्हाला दर्शन घेऊ दिलं नाही, म्हणजे व्हिडिओ काढू दिला नाही, पण दर्शन व्यवस्थित झालं. तसं मी लपून एक फोटो घेतला आहे मी देवीचा. हे बघा इथून व्ह्यू किती छान आहे. हे बघा सगळं डोंगर वगैरे सगळं इथून खूप छान दिसतं. मंदिराचा हा पूर्ण गाभारा आहे. हा पूर्ण गाभारा आहे. हा खूप मोठं काम केलं आहे आणि सरकारी ट्रस्टमध्ये आहे आता ही मोहटा देवी. हे बघा तुम्हाला मी मोहटा देवीचं दाखवते. इथे हे बघा अशी आहे आमची मोहटा देवी. हे बघा इथे असे पैसे चिटकवतात. आपली इच्छा बोलायची आणि इच्छा पूर्ण होणार असेल तर ते पैसे चिकटले जातात, नाहीतर खाली डायरेक्ट त्यांनी आयडिया केली दानपेटी, ते पैसे डायरेक्ट आतमध्ये जातात. हे सुट्टे दर त्याला सुट्टा दादू सुट्टे दर. बघा आता माझा मुलगा काय ऐकले, काय मनातले मनात बोलतोय त्याला माहिती. आणि आता तो बोलून पैसे सोडणार, ते पैसे पडले त्याच्या दानपेटीमध्ये. सगळ्याकडून चिल्लर मला पुन्हा एकदा चिपकवलं आहेत त्याने. डोळे बंद करून त्याचं चालू आहे इच्छा मागण्याचं काम. हां आता बघू आत्ताचं तरी चिकटतो की नाही बघू आपण. आत्ताचा त्याने कॅच पकडला, त्याने नाही जाऊ दिला दानपेटीमध्ये. पण बघा खूप छान शांत वातावरण. आज गर्दी नाही आहे जास्त, त्याच्यामुळे निवांत आहे पूर्ण. किती लांब आहे कोणतं ते वाले बोलत होतं ते छोटं रे मंदिर. तेव्हा दिसतच नाही. किती छान व्ह्यू आहे. पूर्ण इकडनं पाथर्डी गाव पूर्ण दिसतं. पाथर्डी भगवानगड पूर्ण इकडनं, म्हणजे डोंगरावरतीच आहे ही देवी. आणि ही रेणुका माता ना, रेणुका माताच आहे ही. पण ही ह्या गावात आल्यामुळे हिला मोहटा देवी असं नाव पडलंय. 3.5 शक्तिपीठापैकीचं एक रेणुका माता, तर त्याच्यापैकी एक हे. हां हे बघा एवढी गर्दी इथे. पार्किंगसाठी त्यांनी हे बॅक साईड आहे मंदिराचं. एवढी गर्दी आहे, पूर्ण गाड्या वगैरे इथे आलेल्या आहेत. पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे त्यांनी एवढी सगळी. आणि ही मंदिराची बॅक साईड आहे. आपण जाऊया तिथे फोटो काढूया पूर्ण, कारण तिकडून खालून मंदिराचा छान व्ह्यू येतो, फोटो येतो छान. आपण जाऊयात तिथे खाली सुद्धा. बघा हा बाहेर जाण्याचा मार्ग, तिथे मस्त छान सोय केलेली आहे पूर्ण याची.
आणि या देवीच्या सवासणी वगैरे घातल्या जातात. तर त्या सवासणीसाठी पुढे हॉल आहे बघा, ते बसलेले तुम्हाला दिसत असतील. पूर्ण सवासणी आपलं जेवण घेऊन इथे यायचं आणि इकडच्या बायकांना हळदी कुंकू लावून त्यांना जेवण घालायचं. पूर्ण हॉल आहे, खूप मोठा हॉल आहे हा. हे आराधे वगैरे इथे बसलेले असतात. माझा मुलगा जाऊन तिथे लगेच त्याला बघायची खूप एक्साइटमेंट असते. जाऊन लगेच तिथे उभा राहिला आहे, काय बोलतात काय नाही ते ऐकत बसलाय. इथे जेवणासाठीची व्यवस्था असते, पण ते आता बंद आहे. आपण थोडा उशीर केला यायला. इथे खणा नारळाची ओटी वगैरे इथे सगळं भेटतं. खाली पण खूप दुकानं आहेत, मी तुम्हाला ते दाखवेनच. खाली खूप छान आहे. आणि हे बघा, हे मंदिराचं बॅक साईड आहे. आणि हे बघा, हे पूर्ण मंदिर, मोठा देवीचं मंदिर. आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये जास्त कुठल्याच मोठ्या मंदिरामध्ये आपल्याला फोटो घेऊ देत नाही, व्हिडिओ काढू देत नाही. त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ नाही काढता आला आतमधला मला. हा बघा, हा कळस, हे बघा किती छान आहे ना. तर आम्हाला परत रिटर्न जायचंय, तर ह्याच बाजूने आम्ही जातोय आता. बाहेर जाण्याचा मार्ग इथे यायलाही 2-3 मार्ग आहेत आणि बाहेर निघायलाही 2-3 मार्ग आहेत. मार्ग भरपूर आहेत तिथे. तुम्हाला जर शक्य झालं तर एकदा मोठा देवीला नक्की या. नवरात्रात भरपूर गर्दी आहे. नवरात्र वगैरे इथे भरपूर गर्दी असते, पण आज दर्शन व्यवस्थित झालं, गर्दी नव्हती. बाहेर गाड्या भरपूर दिसत आहेत, पण जास्त आतमध्ये जास्त गर्दी नव्हती. कदाचित त्या लोकांचे दर्शन झाले असतील. आम्हाला पाथर्डीतून माझ्या भावाने आणलेला आहे, माझा मावस भाऊ. काय व्ह्यू दिसतोय, काय छान. पूर्ण गावाचा व्ह्यू आहे हा, पूर्ण गावाचा. जागा सांग ना. ह्या साईडने आलो आपण. सॉरी, आता स्पीड में जाएंगे. रे सोडूच नकोस आता. जायचंच नाही अवतार, पूर्ण डोंगर. मोठा देवीची पण एक कहाणी आहे, पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेनच. देवी इथे कशी आली, तिचं मोठं नाव कसं पडलं, तिचेही खूप चमत्कार आहेत. तुम्हाला पूर्ण शेअर करेनच व्हिडिओ स्टोरी त्यांची. इंदिरा गांधीसुद्धा ह्या देवीच्या पाया पडायला आल्या होत्या. मग विचार करा तुम्ही. त्याची कहाणी आहे, मी सांगेनच पुढे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. मला व्हिडिओ आता पुढचे 2, एक भैरवनाथाचा स्टोरी आणि मोठा देवीची स्टोरी तुमची शेअर करायचीच आहे. तुम्ही शेअर करेन. तुझ्या ओळखीचं कोणी असेल तर प्रसाद वगैरे घ्यायला. व्हिडिओ चालू. आत्ताच मोठ्या देवीवरून आम्ही घरी आलो आहे. खूप थकल्यासारखं झालं आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.